हाफ ट्रॅकर अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला खेळलाय मिडॉनला योगेश चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल घेतलीये यावेळेला फक्त दिशा दिली एक बिटवीन द गॅप चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 रन बॉल वाईट बॉल जातो की काय परंतु त्यालाही खेळण्याचा प्रयत्न केला महेश यांनी बॉलला दिशा दिली आणि फाईन लीगचं क्षेत्र निवडलं जिकडे खेळाडू उपलब्ध नव्हते गॅपमध्ये खेळलाय स्टोक आलाय 4 बॉल 7 यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक शानदार जानदार धडाकेबाज षटकार लोअर फुलटॉसच आला आणि मग काय महेश सोडतात आहे या बॉलला परंतु आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा एक लाजबाब कॅच पकडली आहे वाह अरबाज भाई वाह यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त विरोधी दिशेला फटका खेळायचा होता आणि बडी मछली जाल में महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हिलियन खूप महत्वाची विकेट अगदी इकडे जर पाहिलं यावेळेला अगदी आपण पाहतोय ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये वासिकच्या बॅट मधून येतो एक दर्जेदार षटकार अनेक जणांना मार्गदर्शन ओ यावेळेला काय फटका खेळलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी पायामधला चेंडू होता पाठवून दिला 39 यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण हवाई फायर तुफान आले वासिक नावाचं ठोकलाय आणखीन एक उत्तुंग षटकार टाकत असताना फ्रीडचा उठवलेला फायदा दे घुमा के बिग सिक्सर षटकार यावेळेला काय फटका सजवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चांगले प्रयत्न त्या ठिकाणी शेरूने केले खेळले जात आहेत त्यांचे स्ट्रोक जे आहेत पुलचे फटके खूप चांगले खेळले आणि अगदी आता 50च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेले आहेत वाशिक 44 धावांची एक लाजबाब खेळी आतापर्यंत त्यांनी त्याचं उत्तर आपल्याला मिळेल या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कॉटन बोल्ड विकेटचं होतंय पतन परंतु काय जबरदस्त खेळ साकारला मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय वासिकने यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद जिल्ह्यातील खेळाडू यावेळेला विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये नाव आहे अंगद पाटील जबरदस्त गोलंदाजी विकेट हॅट्रिक पूर्ण यस आणि त्याचमुळे आम्ही म्हणतो तुम्ही कोणत्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आलात याला महत्व नाहीये तुम्ही काय करता याला महत्व आहे यावेळेला फटका तर खेळलाय परंतु मिस टाइम आहे झेल झालाय आणि दत्ता पवार त्या ठिकाणी या परत त्यांना पाहायला मिळेल आपलं पंचम पूर्ण केलंय त्या ठिकाणी अंगद पाटील डावात मजा येणार आहे आणि या मॅचला रंगवण्यासाठी व्हॉइस ऑफ पुणे पुण्याचा आवाज महाराष्ट्रभर झळकतोय या शैलेश निवंगुडे सर जोडीला प्रवीण सर असतील पहिला चेंडू स्विंग अँड मिस इथे शफल झाले ऑन साइडला भला मोठा प्रहार आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार येईल षटकार 6 धावा पुन्हा एकदा वाह उस्मान पटेल क्वालिटी कडक फटका षटकार चौकार 4 धावेंसाठी आणि सुसाट वेगात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला चौकारासाठी रायगडचा टायगर आपला दर्जा दाखवत असताना टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय उस्मान पटेल यांनी 3 चेंडूंवरती 3 हा चेंडू देखील वाह अपिश काय फटका इथे सजवलाय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न इथे फटका फसतोय आणि स्वतः यष्टीरक्षक संघाचे करते धरता ऋषी चोरी सर या ठिकाणी टिपतायत झेल उस्मान पटेल वैयक्तिक 26 धावांवरती त्या ठिकाणी परत त्यांना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये अगदी आपण पाहतोय एक मोठी विकेट त्या ठिकाणी या हमराज मृत्युंजय पुणे या संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर पाहूया पुढचा चेंडू इथे मात्र शफल झाले ऑन साइडला खेळलेत परंतु इथे फटका फसतोय जे जाळं विणलं ना त्या जाळ्यामध्ये
अलगद जाऊन इथे चेंडू अडकला जातोय, परंतु मोठा प्रहार आणि क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. हा बॉल जाईल सीमारेषा पार. डीप मिड विकेट क्षेत्राला भेदत लांबवरचा खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. पुलचा एक चांगला हा चेंडू देखील मोठा प्रहार आणि चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये जाऊन झेल नका घेऊ प्लीज. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं पतन. योगेश पवार इथे होतील झेलबाद. तिसरं विकेट डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. ओरिसा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचं. ओ एखाद्या गरुडानं सर्पावरती झेप घ्यावी तशी झेप घेतली आणि एक सुरेख झेल कंप्लीट केलाय शैलेश सर. रायगड विरुद्ध पुणे. काय फटका इथे सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अगदी ते जे झाड आहे ना, त्या झाडाच्या खाली क्षेत्ररक्षक उभा आहे. त्या क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि इथे मोठा प्रहार तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 5 विकेट धनंजय भिंतडे यांनी मिळवल्यात. गोलंदाजी थँक्यू डीजे. वेळ संपलेली आहे 25 मिनिटांची, अर्थात टाइम पॅनल्टी त्या ठिकाणी दिली जाईल. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. वाह, किरण पवारची पॉवर. बॉलला फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. बस काय भावा. थँक्यू. मॅच इज स्टील ऑन. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये, काही घडू शकतं. शेवटपर्यंत अगदी आपण पाहतो आहे. एक दर्जेदार फटका. हा चेंडू देखील जेमतेम 1 धाव मिळेल आणि हमराज मृत्युंजय हा संघ इथे विजयी होतोय. अप्रतिम असा खेळ अष्टपैलू खेळ संपूर्ण टीमने केलाय. चला हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक कॅप्टन आणि नाणेफेक होईल सन्माननीय माऊली दादा टिंगरे यांच्या शुभ हस्ते. माऊली दादांना विनंती आहे. कॅप्टन चला. हमराज मृत्युंजय पुणे कॅप्टन आपण या ठिकाणी ताबडतोब चला. सन्माननीय माऊली दादा टिंगरे